वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं. पिक्चरचं नाव म्हणतात जनरल नॉलेज. नवीन झालं दादा, जरा जुनं सांगा. 7-8 वर्षापूर्वी गाजलेला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होतं. सैराट मधल्या हिरोचं नाव बोला, हिरोईनचं नाव. आपल्या श्रावण सोमवारचा प्रसाद येतो. इतके उपवास केले माय तुम्ही, कुठं चुकलं देवच जाणे रे. पटपट मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं. म्हणते त्याच्या पुढचं. शांत गेली शालू गेली आता कोणाचं नाव आला. जरा भक्ती सतू माझ्याकडे. माझ्या मामाची ही पोरगी एक नंबर दिसते साडीवर. फक्त विनंती एवढीच आहे, बापाच्या गाडीचा हप्ता फिटू द्या. फिटलं की फिरू. शेवटचा प्रश्न, ज्ञानोबांच्या हरिपाठातला 4थ्या क्रमांकाचा अभंग कुठला? चूक खरंच तुमची पण नाही. मायबाप लेकराला पुस्तक वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, तुमचं लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. त्याला संस्कार म्हणायचे असतात. तुम्ही जे करता ते अनुकरण लेकरं करतात, माहिती आहे तुम्हाला. अहो आजही माझी माय नको लेकराला मोबाईल देत जाऊ. हा तेवढं नादी लागतं, नाही तर कामच करू देत नाही. नादी लावती अगं मग थोडे वेळ देत जा. एकदा घेतलं की कोणाच्या बापाचं ऐकत नाही. तुझं ऐकत नाही. तुझं अगं 1.5-2च आहे, तुझं आहे ती तुझ्या गुडघ्यापर्यंत आहे, तुझं ऐकत नाही. पडळीच्या बाया तुझं. अगं माय तुझं. अगं 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही. 1.5-2चं ऐकत नाही. वेळच करते ग माय. राजा घडलं त्याचं कारण माझ्या मासाहेब जिजाऊ आहेत. स्त्री शक्ती खूप मोठी आहे का, ओळखून घ्या फक्त. या अवघड आहे जरा अवस्था. 8वीचा पोरगा माझ्यासमोर मावा चोळीत होता. लाज वाटते का रे, चडीतला पॅन्टेत तरी मावा चोळतो. ती मला म्हणला, ए तू कोण? म्हणलं मी महाराज. ती म्हणला माडपात. ऐकलं कीर्तन लय नको पाजूळ म्हणला. आता आपण मला बापाला घाबरत नाही. जुगे का नाही साला म्हणला. तो काही चीज आहे काय समोर बापाला. त्याने चुळीले मावाशी म्हणून पटकन मागं घेतली. म्हणलं खरे आताच म्हणलं तर बापाला घाबरत नाही. ती म्हणला ए बापाला घाबरणाऱ्यातली आवडत आपण नाही. म्हणलं मागं का घेतली? ती त्यातली अर्धी मागते म्हणून मागं घेतली. याचा पोरगा काही संत होणार आहे का? धन्य माता पिता तयाशी. अरे परंपरेनं चालतं रे ज्ञान. पण विनंती आहे परंपरेमध्ये ज्ञान असू द्या. परंपरेमध्ये आपली हिंदू धर्मता, आपले संस्कार, आपली संस्कृती असू द्या. या विषयाकडे मग आम्ही संसारिक माणसं ज्ञानोबा आहे, आम्हाला जमणार आहे का? तुम्ही ज्ञानी आहे, तुम्ही ब्रह्मचारी आहे, तुम्ही ताकद आहे तुमच्यात. मी म्हटलं ना देवाचं नाव कसंही घ्या, पुण्य देतं. आणि जेव्हा आपण देवाकडे जातो ना तेव्हा मिठाचा हत्ती 12 फुटाचा केला जागेवर आले. सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. आला माझा होता, मी आणला. आला का दादा? आला. असं मी किती हट्ट केला तो येईल का? तो कशाचा? सायन्स आहे. पाण्यात विरघळतं मीठ राहत. अगदी तसा परमार्थ आहे. ज्यावेळेस आपण देवाकडे जातो ना त्यावेळेस आपण माणूस राहत. या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. ज्यावेळेस आम्ही देवाशी संलग्न होतो त्यावेळेस आम्हाला कळतं की तो माझं स्वरूप नाही, मी त्याचं स्वरूप आहे. आणि त्याच्यामुळे मी नाही, तोच मी आहे. आणि ही जाणीव ज्याला झाली त्याला द्वारकेचा राणा. आता प्रश्न माझा आहे, त्या पांडवाला घर आहे का? पांडवाला घर आहे? अखंड वनवाशीत पांडव. मग देव कुठल्या घरात राहतो? सभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. माय तुमच्याकडे दूध तापवतात कशात? पातेल्यात. तुमच्यात बघुल्यात. यांच्यात पातेल्यात, तुमच्यात बघुल्यात. दूध तापवता. हा तापवायच्या आधी काय करता माय? पातीलं स्वच्छ, कचरा राहू देत. आतून जास्त धुता का बाहेरून जास्त धुता? ठीक आहे, बाहेरून थोडा कचरा राहिला तरी पण आतून स्वच्छ असलं पाहिजे. राहिलाच कचरा आतून काय होईल? नासेल ना? नासेल की नाही? आणि नासलेल्या दुधाचा काहीच फायदा. पनीर नासवलेल्या दुधाचा होतो, नासलेल्या नाही. नासलेल्या नाही.
तसंच वरून थोडे कपडे घाण असले तरी, चेहऱ्याला खड्डे असले तरी, काळं असलं तरी, स्टायलिश नसलं तरी, जिथे मन स्वच्छ आहे ना, जगाचा मालक त्या मनामध्ये राहतो. तुका मने चित्त करार सुद्धा मुखात त्याचं नाम पाहिजे. मग पांडवाच्या घरी राहिला व्यासमुनी. खून म्हणजे खून नाही हा, सांकेतिक भाषा. नजर नजर में हाले दिल का पता चलते, हे तुम्हाला कळलं म्हणून दुसरं काही नाही. सांकेतिक खून हे करण्यापेक्षा हे करा म्हणजे हेच करा. असं खाण्यापेक्षा असं खा म्हणजे असंच खा. हरिमुखे काय होईल? अहो जगाचा मालक तुमच्यामध्ये वास्तव्याला राहील. आणि जेव्हा देव माझ्यासोबत असेल तेव्हा मला जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही. फक्त काय पाहिजे? मुखात. मी सांगते ना, दोन्ही हात वर करा प्रेमाने. दोन्ही सगळे मायबाप दोन्ही हात वर करा. ज्याच्यामुळे आपण आहोत त्याचं नाव घ्यायचं. सामर्थ्य आणि प्रेम किती असावं हे तुम्ही ठरवा. कारण आपण त्याला मानलं की तो आपल्यावर कृपा करतो. लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर दादा गोविंदा. लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर दादा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर दादा गोविंदा. लक्ष्मी शारंग तड सीतापती रघुवीर दादा गोविंदा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. राधा गोविंदा रघुमाई पांडुरंगा. खाली कोणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांगा. घेतले ते काय तुम्ही माझी वाट बघितल्यातच मी तुमचे धन्यवाद. चला, आधी तिचं नाव नंतर त्यांचं नाव, जेणेकरून परिपूर्णता येईल. मग आमच्या मुखात त्याचं नाव आणि जगाचा मालक आमच्यावर कृपा. विठोपाय रखुमाई. Bye.
परशुराच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला, व्यासमुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हा आम्हाला मोक्ष मिळणार आहे. तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा. सामर्थ्यवान ज्ञानोबा जेव्हा हरीच्या नामाची पूर्तता करतात तेव्हा आम्हाला परमार्थाची पराकाष्ठा कळते आणि त्याची अनुभूती आम्हाला येऊन आम्ही त्या संगतीमध्ये जातो जिथे आम्हाला खऱ्या अर्थाने मोक्ष मिळावा. आणि ही संगती तुम्हा आम्हाला मिळावी ही प्रार्थना पांडुरंग परमेश्वरांनी प्रार्थना करते. गोड अट्टहास ज्यांच्यामुळे मला ही सेवा आली, सर्व गणवेश मंडळाच्या माध्यमातून, सर्व ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून, पण गांभीर्याने किंवा प्रामुख्याने आमचे गणेशदादा काळे, ज्यांना आम्ही जिकेदादा म्हणतो, अगदी मोठ्या भावाप्रमाणे चांगल्या वाईट काळात कायम पाठीशी असणारे, मी खरंच त्यांचे मनस्वी आभार मानते. तुमच्यामुळे एवढी गोड माणसं आम्हाला भेटली. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. तुम्ही सर्व मायबाप इथे जमलात, पावसाचं एवढं वातावरण असताना इथे बसलात, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. त्याचबरोबर ही गोड टाळकरी संस्थेतली ही मुलं, तो कवाराय म्हणले 22व्या वर्षी परमार्थ कळला, त्याच्या अगोदरही लेकरं परमार्थात आहे. ताकद आहे माऊलींची. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम आहे. गेली 3 तास तुम्ही एवढ्या आनंदाने नाचताय. अरे हे कटाळे ऐकून ऐकून पण तुम्ही नाचून कटाळे नाही. एकाचं तर धोतर गेलं, पण आता काय करता माहिती ना. आणि नाचताना कीर्तनात लाज बाळगूच नाही परमार्थाची करताना. त्याच्यामुळे ही अगदी पांडुरंग स्वरूप असणारी ही सगळी लेकरं, ही लेकरं, अरे तुमची पोरं बंगला बांधणार, मी लिहून देते. तुमची पोरं बंगला बांधणार, स्टॅम्प पेपरवर लिहून देते. त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही, लिहून देते. ही पोरं बंगला बांधतील नाही माहीत नाही, पण जिथं असतील मायबाप घरात आणि धर्म खांद्यावर असायला विश्वास नाही देतात. ताकद त्यांच्या नामचिंतनाची. गोड गायनाचार्य तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. अगदी गोड हरिभक्तपरायण नागेश्वर महाराज, हरिभक्तपरायण नागेश्वर दादा आमचे कायम गोड कीर्तनाला साथ करणारे. त्याचबरोबर संजय महाराज, अगदी गोड तुम्हा सर्वांचा आवाज आहे. अशीच माऊलींची कृपा तुमच्यावर अविरत राहो ही परमात्म्याची प्रार्थना करते. दोन्ही चोपदार दादा, विनेकरी दादा, असं महाराज पाहिजे की असं चोपदार पाहिजे. महाराज असला बोलवायचा म्हणल्यावर चोपदार लागतात माझ्या बाप. त्याच्यामुळे काही माणसं मला म्हणतात, ताई तुम्ही कीर्तनकार वाटत नाही. मग काय पोत्रच वाटते का? माझा प्रश्नच असतो कधी कधी. म्हणजे कीर्तन झालं, आपण कंटिन्युअस फेटा जॅकेट घालून नाही ना फिरू शकत. काय आपण साध्या कपड्यावरच असतो ना, पंजाबी ड्रेसवर. तुम्ही महाराज वाटत नाही म्हणे. आता असू दे, तुम्हाला जे वाटायचं ते वाटू द्या. तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. त्याचबरोबर माझे वडील, त्याचबरोबर हरिभक्तपरायण पराळे महाराज, तुमच्या चरणावर शतशः प्रणाम. तुम्ही सर्व संप्रदायातील वरिष्ठ मंडळी अशीच अविरतपणे तुमच्या हातून सेवा घडून माऊलींची प्रार्थना करते. मी सुरुवातीलाच म्हटलं, तुम्ही कीर्तन महोत्सव ठेवला. इथून पुढे 2 दिवस म्हणजे हे धरून 3 दिवस तुमच्या गावात कीर्तन आहे. मी खरं सांगू, आमच्या जिकेदादांच्या माध्यमातून हा कीर्तन सोहळा माझ्याकडे आला. हा कीर्तन सोहळा तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी करताय. मी व्यासपीठावर विश्वासाने सांगते, तुम्हाला या कीर्तनाचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही, हा माझ्या कीर्तनाचा विश्वास आहे. कारण नामा म्हणे तया असावे कल्याण, त्याचं कल्याणच आहे. याच्या मुखात माझ्या विठ्ठलाचं नाम आहे आणि ज्याच्यामुळे माझं विठ्ठलाचं नाम घेण्यात आलंय. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल तर क्षमस्व. बोलण्याच्या ओघात मी एकच चरण प्रामुख्याने सोडवलं, हरिमुखे म्हणा तिने मुक्तिचारी साधेला. हेच अर्ध बाकी सगळं राहिलंय. पण काळजीच करू नका, जे राहिलंय ते सांगण्यासाठी मी पुन्हा येईल. तसं नाही, त्यांचा माझा काही संबंध नाही. पण ते 2.5 वर्षानं आलते, मी वर्ष नको होईना येईलच बरं का. आमच्या जिकेदादा आहेत म्हटलं येईलच. तुम्हा सर्वांचा आभार, कारण भाऊ म्हटलंय आम्ही त्यांना. आणि अगदी भावाप्रमाणेच ते कायम पाठीशी उभं असतात. मी कायम सांगत असते, सुखात साथ देतात ती माणसं आपली नसतात, दुःखात साथ देतात ती माणसं आपली असतात. मग ही ती माणसं आहेत जी माझ्या सुखदुःखात साथ देतात. त्याच्यामुळे कीर्तन आहे तोपर्यंत सगळे महाराज माझा म्हणतात. म्हणजे आमच्या घरी यावा, आमच्या घरी जेवावं, उद्याच्याला या, खरी किंमत कळती. इथून पुढे 1 तास आपलीच हवा असते, उद्या येणाऱ्या महाराजाची असते. पुन्हा आपल्याला कोणी खात, पण तेव्हाही जी माणसं साथ देतात तीही माणसं आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. काही चुकलं असेल तर क्षमस्व. सर्व संयोजक, आयोजक, नियोजक मंडळी तुमच्या जन्मावर शतशः प्रणाम. बोलताना फार वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व, येताना फार वेळ झाला त्याबद्दल क्षमस्व, अजून काय असेल तर त्याबद्दल क्षमस्व, अजून काय होणार असेल तर त्याबद्दलही क्षमस्व. सेवेला विराम. ज्ञानेश्वर ज्यांच्यामुळे ही सेवा गोड झाली असे आमचे पवन दादा. काय गोड पखवाज वाजवतात महाराज. एकदा जोरदार टाळ्या गुणवंत मंडळीसाठी जोरात. अशीच माऊली तुमच्यावर वृद्धिंगता करो तुमच्या कलेची. त्याचबरोबर